मंडळी, आज आपण साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहे। साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा जो आहे ना तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे मी एक वाटी मोजून घेतलेली आहे आणि सपाट वाटी आहे। तर आता आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। साबुदाणा धुण्यासाठी आपण पातेल्यामध्ये ओतून घेणार आहे आणि आपल्याला ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जी धूळ आहे ना ती सगळी पूर्ण निघून जाते। साबुदाणा इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये भिजण्यासाठी पाणी ओतणार आहे। पाणी आपल्याला ओतून घ्यायचंय। साबुदाणा पाण्यात बुडून 1 इंच पाणी एवढं वर येईल एवढं पाणी आपल्याला ओतून घ्यायचंय। भिजण्यासाठी आपण 6 तास ह्याला झाकून ठेवणार आहे। चूल पेटवून घेतलेली आहे। चुलीवरती आपण पातेलं ठेवून घेणार आहे। आपण साबुदाणा जो आहे ना तो रात्री या वाटीने मोजून घेतलेला होता। तर आता आपण याच वाटीने पाणी पण मोजून ठेवणार आहे आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते एकदम बरोबर असायला पाहिजे, तरच आपले पापड एकदम परफेक्ट येतात। चुलीवरती पातेलं ठेवून घेतलेले, पातेलं गरम झालेले, आपण पाणी ओतून घेणार आहे आणि पाणी आपल्याला मोजूनच ठेवायचं या। साबुदाणा 1 वाटी होता तर आपल्याला पाणी 5 वाट्या ठेवायचे। 5 वाट्या पाणी आपण इथं पातेल्यामध्ये ओतून घेतलेले। पाण्याला आपल्याला खळखळीत उकळी आणून घ्यायची या। पाणी उकळण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहे। इथं आपण 300 ग्रॅम बटाटे घेतलेले। पाणी उकळतंय तोपर्यंत आपण बटाट्याची साल काढू आणि खिसून घेऊ। बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची पूर्ण आणि मग नंतर बटाटे खिसून घ्यायचे ती। अशाच पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतली। बटाट्याची साल काढून झालेली, आता आपण बटाटे खिसून घेणार आहे। बटाटे खिसून घेत असताना मोठ्या छिद्राची खिसणी आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आपल्या पापडामध्ये बटाट्याचा खिस छान दिसतो। बटाटे खिसताना असं मोठा मोठा खिस पडला पाहिजे। मोठा मोठा खिस पडला ना मग पापडामध्ये खिस पण छान दिसतो आपला। आपली बटाटे खिसून झालेली आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे। पाणी ओतून आपल्याला चोळून धुवायचं हलक्या हलक्या हाताने आणि जास्त पण असं दाबून नाही धुवायचं, नाहीतर आपला खिस जो आहे ना तो तुटला जातो आणि चुरगळतो। तर आपण ह्याला 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे आपले बटाटे जे आहे ना एकदम पांढरं शुभ्र होईल। आपलं पाणी उकळायला लागलेले, आपण ताट काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता पाणी आपलं खळखळून उकळतंय। आपण त्याच्यामध्ये आता साबुदाणा ओतून घेणार आहे। साबुदाणा टाकत असताना आपल्याला एकदम हळूवार टाकायचं आहे, नाहीतर पाणी उडू शकतं अंगावरती। मी एकदम सावकाश साबुदाणा जो आहे ना तो टाकून घेतलेला आहे। साबुदाणा टाकून घेतलेला आहे, आता आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली बुडाला आहे ना साबुदाणा तो चिटकून बसतो आणि आपण जर असं हलवलं ना तर अजिबात चिटकत नाही। आता आपण ह्याला झाकून ठेवणार। इथं आपल्या साबुदाण्याला ना उकळी आलेली तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचंय। शिजण्यासाठी आपण ह्याला झाकून ठेवणार आहे। आपला साबुदाणा जो आहे ना तो पूर्ण पारदर्शक व्हायला लागलेला आहे, म्हणजे शिजायला लागलेला आहे आणि आपण याला अजून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। आपला साबुदाणा चांगला मस्त पारदर्शक झालेला आहे आणि शिजत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये बटाट्याचा खीस टाकून घेणार आहे।
बटाट्याचा खीस 4 ते 5 पाण्याने धुतलेला आहे, एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सगळा बटाट्याचा खीस जो आहे ना तो टाकून घेते. साबुदाण्यामध्ये सगळा बटाट्याचा जो खीस आहे ना तो टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचा नाही बटाट्याचा खीस टाकल्यावरती, नाहीतर विरघळतं बटाट्याचा खीस टाकून घेतलेला आहे, मिक्स करून घेतला. आता हिरवी मिरची जी आहे ना ती टाकून घेऊ आपण. तुम्ही ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा चटणी पावडर पण टाकू शकता. चवीनुसार मीठ जे आहे ना ते बेतानेच टाकायचं. वाळवणाचा पदार्थ आहे आणि वाळल्यानंतर हा पदार्थ ना खारट लागतो, म्हणून मीठ कमीच टाकायचं. ह्याला मिक्स करून घेऊ. आणि आपल्या पापडांना हिरव्या मिरचीमुळं आणि मिठामुळं ना चव खूप छान येते. शिजलंय की नाही ते कसं ओळखायचं तुम्हाला दाखवते. आपोआप पसरलं म्हणजे नाही का, पसरलं नाही तर आपलं मिश्रण शिजले असं समजायचं. एकाच जागेवर स्थिर राहिलं ना तर शिजले असं आपलं मिश्रण समजायचं आणि पापड घालण्यासाठी एकदम परफेक्ट झाले. अशाच पद्धतीने मी सर्व पापड घालून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या पापड्या इथं घालून झालेले आहेत, सगळ्याच मस्त अशाच एकदम परफेक्ट झालेल्या आहेत त्या. आता आपण ह्यांना कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवून घेणार आहे. पापड 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेत आणि पापड बघा किती छान झालेत, एकदम मस्त. आता आपण ह्यांना तळून घेणार आहे. चूल पेटवून घेतली, चुलीवरती कढई ठेवून घेऊ. कढई गरम होऊन द्यायची आपल्याला. कढई गरम झाली, तेल ओतून घेऊ. तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचंय. तेल कडकडीत गरम झाले, आपण पापड तळून घेणार आहे. आपले पापड दुप्पट मस्त फुलते. आपण दुसरा पापड तळून बघू. दुप्पट तिप्पट छान फुलतेत आपले पापड. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की पापड बनवून बघा. आपले पापड दुप्पट तिप्पट छान फुललेले, एकदम खुसखुशीत झालेले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.